इथं आपण शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत। शेंगा शिजतात तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे छानपैकी डाग पळेपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण ह्याला वाटून घेऊ। तर शेंगदाणे आणि लसूण हे मिक्स करून वाटायचे नाही, पहिले शेंगदाणे वाटून घ्यायच्यात आणि नंतर लसूण ॲड करायचं आहे। ते छानपैकी आपलं वाटून झाले की लसूण टाकून घ्या आणि लसणाचं हे असं पेस्ट बनवून घ्या, म्हणजे लसणाचं कुटा। त्याचबरोबर आपल्याला पातेल्यामध्ये तेल घालायचे। तेल घातल्याच्या नंतर गरम झाले जिरे टाकायचे। जिरे टाकून झालेत छानपैकी तडतडल्यात, आपल्याला हिरवी हळद आणि लाल मिरची, त्यानंतर शेवगा शिजलेला तो छानपैकी टाकून घ्यायचा आणि हलवून घ्यायचा। हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला जे आवडीचे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे। ते टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं त्याच्यात टाकून घ्यायचंय आणि नंतर वरून मीठ टाकायचंय। उकळी आली की शेंगदाण्याचं कुटलेला कुट्ट टाकून घ्यायचंय। झाली आपली फायनल भाजी। तर कशी झाले कमेंटद्वारे सांगा। गरम गरम भाजी आणि भाकरी। तर कशी झाली भाजी ते पण कमेंटद्वारे सांगा आणि टेस्टी असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब